जर मी तुम्हाला असं सांगितलं की हुबेहूब डाळ पालक सारखी दिसणारी ही भाजी त्याहूनही खूप पटीने पौष्टिक आहे, तर तुम्हाला नवल वाटेल. पण खरंच ही भाजी आरोग्यासाठी सुपरफूड आहे. ही भाजी आहे बाजारातल्या कोवळ्या शेवग्याच्या पाल्याची. केस, त्वचा, हाडं, स्नायू, पचनशक्ती, ब्लड शुगर कशासाठी याचा उपयोग नाही, हे तुम्हाला शोधावं लागेल. भाकरी चपाती सोबत तर सोडा, पण असा राईस कॉम्बो बनवलात तर आठवड्याला ही भाजी बनवून खाल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. 5 ते 6 माणसांच्या जेवणाकरता डाळ मोरिंगा बनवण्यासाठी मी अर्धा कप तूर डाळ, पाव कप मसूर डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतली आहे. डाळी एका भांड्यात काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. डाळींचं पाणी स्वच्छ निघेपर्यंत या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. डाळ धुवून झाली की डाळीच्या वर येईल इतपत पाणी घालून डाळ अर्धा तासासाठी भिजवून घ्यायची. डाळ भिजल्यानंतर ती कुकरमध्ये घालून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. भिजवलेली डाळ पाण्यासहितच कुकरमध्ये घालून घ्यायची. डाळीच्या साधारण तिप्पट पाणी कुकरमध्ये घालायचंय. डाळ भिजतानाचं पाणी आपण यामध्ये घातलंय, त्यामुळे अजून 2 कप पाणी मी या डाळीमध्ये घालून घेते. डाळ शिजताना त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची. आता झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे 200 ग्रॅम कोवळा शेवग्याचा पाला मी धुवून घेणार आहे. तुम्ही याच्या अर्धा पाला घेतलात तरी सुद्धा तो खूपच पौष्टिक असतो. अजिबात बारीक देठही न ठेवता अगदी पान पान असा हा पाला आपल्याला निवडून घ्यायचा आहे. शेवग्याची देठं नीट शिजत नाहीत, त्यामुळे पानांसोबत देठं अजिबात घ्यायची नाही. ही भाजी निवडायला वेळ लागतो, पण काही पौष्टिक खायचं असेल तर थोडा वेळ हा द्यायलाच हवा. ही भाजी धुताना डायरेक्ट नळाखाली न धुता भांड्यात ही भाजी घालून, पाणी घालून ही भाजी चांगली चोळून चोळून धुवून घ्यायची. त्याने उरली सुरली जी बारीक देठं असतात ती सुद्धा निघून जातात. भाजी छान चोळून धुवून घ्यायची आणि मग तिला वरचे वर उचलून अशी चाळणीमध्ये काढून घ्यायची. आता बघा सगळी भाजी अशी काढून घेतली की भांड्यामध्ये खाली देठ जमा झाली आहे. कमीत कमी 3 वेळा ही भाजी अशी धुवून घ्यायची म्हणजे भाजीची सगळी देठ निघून जातात. भाजी धुवून झाली आहे. भाजी थोडी चिरून पण घ्यायची म्हणजे जुनी पानं असतील तर ती नीट शिजतात. मी ही भाजी चिरणार नाही आहे. आता मसाले बघून घेऊयात. इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे घेतले, 6 ते 7 लसूण पाकळ्या चिरून घेतले, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून तिखट मिरची पावडर, 2 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 टीस्पून कसुरी मेथी, 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतले आहेत. तसंच एक मधून चिरून घेतलेली मिरची आहे. एक मोठा टोमॅटो सुद्धा चिरून घेतलाय. फोडणीसाठी आपल्याला तेल आणि तूप लागणार आहे. याशिवाय 1 टीस्पून आमचूर साहित्यामध्ये घ्यायला मी विसरली आहे, तर 1 टीस्पून आमचूर सुद्धा घ्यायचा. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर सुद्धा गार झालेला आहे. डाळ तुम्हाला दाखवते बघा किती छान मऊ शिजली आहे. ही डाळ बरीच घट्ट आहे, तर भाजीत घालताना यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालून घेऊयात. भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 टीस्पून तेल आणि 2 टीस्पून तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची मिक्स फोडणी घालून घ्यायची. जिरं मोहरी तडतडलं की त्यामध्ये भरपूर सारा लसूण घालून घ्यायचा आणि मधून चिरलेली मिरची घालायची. थोडं परतून घ्यायचं आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तोही मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. कांदा छान मऊ झाला आहे. आता टोमॅटो घालून तोही मऊ शिजू द्यायचा. टोमॅटो घातल्यावर त्यावर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. टोमॅटो चांगला शिजला की त्यावर हळद घालायची, दोन्ही तिखट घालायचे
गरम मसाला पावडर घालायची, धणे पावडर घालायची आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा. मसाला खूप ड्राय झाला तर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाले परतत असतानाच आमचूर पावडरही घालायची असते. ती मी मसाले परतताना विसरली होती. तर ती डाळ घातल्यानंतर मी सगळ्यात शेवटी घातलेली आहे. तुम्ही मसाले परतत असतानाच आमचूर पावडरही घालून घ्या. कसुरी मेथी घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेलं आलं घालायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं. आलं असं सगळ्यात शेवटी घातलं की ते खाताना छान लागतं. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला मोरिंगा घालून तोही छान मिक्स करून घ्यायचा. मोरिंगा असा मिक्स करून छान परतून झाला की कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटानंतर मोरिंगाला वाफ आली की मोरिंगाचं झाकण काढून घ्यायचं आणि हा पाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे. ही पानं बघा थोडी मऊ झाली आहेत पण अजूनही शिजलेली नाही आहे. तर यामध्ये थोडं अर्धा कप इतकं पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे. शेवग्याचा पाला शिजायला थोडा वेळ लागतो, तर तो तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावून शिजवून घेऊ शकता. फक्त शिजवत असताना डाळीसोबत शिजवू नका, नाहीतर डाळीसोबत त्याचं गरगट होऊन जाईल. मी इथे घेतलेला पाला बऱ्यापैकी मऊ आहे, त्यामुळे मी त्याला कुकरमध्ये लावलेलं नाही आहे. असा सुटाच शिजवून घेते आहे. पुन्हा झाकण ठेवून देते आणि याची वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटं शिजल्यानंतर हा शेवग्याचा पाला छान मऊ झाला आहे. आता यामध्ये शिजलेली डाळ घालून घ्यायची. डाळ छान मिक्स करून घ्यायची. नंतर उकळतं पाणी घालून हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये ही डाळ पातळ करून घ्यायची. आता ह्या डाळ मोरिंगाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. थोडी डाळ टेस्ट करून मिठाची चव घ्यायची आहे. डाळीमध्ये मीठ बरंच कमी आहे, ते मी घालून घेते. याशिवाय मी आमचूर विसरलेली होती. तो आमचूरही मी आता घालून घेतलेला आहे. तुम्ही आमचूर ऐवजी चिंचेचा कोळही घालू शकता किंवा बारीक चिरलेली कैरी सुद्धा घालू शकता. तुम्ही थोडं जास्त आंबट खात असाल तर तुमच्या चवीप्रमाणे आमचूर, चिंच आणि कैरी ऍडजस्ट करून घ्या. आता झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे. डाळ मोरिंगाची कन्सिस्टन्सी पण अप्रतिम झालेली आहे. मोरिंगा किंवा शेवग्याचा पाला तसा फार कोणाला खायला आवडत नाही, पण या पद्धतीने कराल तर डाळ पालक सोडून डाळ मोरिंगाच बनवाल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. शेवग्याच्या पानांमध्ये पालकपेक्षाही खूप जास्त हेल्थ बेनिफिट्स असतात. केस आणि त्वचेची काळजी घेणाऱ्यांनी वरचेवर ही भाजी खाल्ली तर खूप फायदा होतो. आता या भाजीच्या खालचे गॅसचे फ्लेम मी बंद करून टाकते आहे. तयार झालेला डाळ मोरिंगा सर्विंगसाठी मी एका भांड्यात काढून घेते आहे. या मोरिंगाची चव खरंच खूप छान लागते. तुम्ही कधीच शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली नसेल, तर मी सांगते म्हणून एकदा तरी ही भाजी करून बघा. खरंच सांगते पुन्हा पुन्हा कराल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. आता या भाजीवर आपण लसणाचा तडका घालून घेऊया. तर कढईमध्ये मी 2 टीस्पून साजूक तूप गरम करून घेते. तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालून तडतडू द्यायचंय आणि भरपूर सारा लसूण घालून तोही क्रिस्पी करून घ्यायचाय. आता यामध्ये एक काश्मीरी मिरची पण घालून तीही तळून घ्यायची. म्हणजे आपला डाळ मोरिंगाचा तडका तयार आहे. हा तयार झालेला तडका आपण डाळीवरती घालून घेऊयात. तुम्हाला सांगते ही भाजी बघितल्यावरती तुम्हाला धाबा स्टाईल दाल पालक आठवेल. पण हा तर आपला डाळ मोरिंगा आहे. मग काय मंडळी, तुम्ही कधी बनवताय ही भाजी? भाकरी आणि चपाती सोबत तर ही भाजी तुम्ही खाऊच शकता, पण भातासोबतही ही भाजी खायला खूप छान लागते. भातासोबत या भाजीचा कॉम्बो अतिशय अप्रतिम लागतो. एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा.
तुम्ही पुन्हा 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 बनवाल हे खात्रीने सांगते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येतील. धन्यवाद.